बटाट्याची भाजी ना 2-3 प्रकारे केली जाते। आज मी तिखटी केलं आहे। ह्याका आम्ही तिखटी बटाट्याची भाजी म्हणतो। मसाला घालून करतात ती। बऱ्याच वेळा मिरचीची करतो, उकडीची करतो। पण अशी भाजी केलात ना की डाळीची आमटी बरोबर एकदम भारी लागते। एक कढई घेतलं आहे, त्याच्यात घातलं आहे तेल, फोडणीत घातलं आहे मोहरी तडतडल्यावर हिंग आणि कढीपत्ता मस्त भाजून इल्यावर बारीक चिरून कांदो व्यवस्थित परतून घेतलास की हळद आणि लाल तिखट, साधी सोपी हो आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी सरसकट सगळ्यांना आवडतं। ह्याच्यावर डाळीची आमटी एकदम चविष्ट लागतं, करून बघ। नंतर घातलं आहे बटाटे तासून फोडी, ह्यो मोठे फोडी करून घातले म्हणजे भुसभुशीत उकडान येतात। बऱ्याच वेळा आम्ही ना कापटेची भाजी पण करतो, ती तव्यावर परतून। आज म्हटलं डाळीची आमटी करूची असा, त्याच्याबरोबर अशी भाजी एकदम भारी लागते। नंतर चवीपुरता मीठ आणि धगधगीत पाणी घालायचं म्हणजे भुसभुशीत फोडी उकडान येतात। थंड घातलास ना की ते कवकवीत राहतं आणि झाकून शिजवायची। ह्याच्यात टोमॅटो होयो तरी तुम्ही घालूक शकता, किंचित साखर होई तरी तुम्ही घालूक शकता, चव लागता भारी। घालून बघा, मस्त ती झाकून शिजली की वरसून भरपूरसा खोबरा, ताज्या नारळाचा खोवलेला आणि कोथिंबीर घालायची, अप्रतिम चव लागतं। आज मी केलं आहे पुरी, भाजी, वरण, अशी भाजी करा, खावा, अप्रतिम चव। आवडतली तुमकां? आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा।